नमस्कार मंडळी. आज आपण इथे तिखट सांडग्याची चमचमीत अशी भाजी पाहणार आहोत. एकदा खाल्ली तर चव विसरणार नाही आणि एक भाकरी जास्तच खाल अशी ही झणझणीत तिखट सांडग्याची भाजी आज आपण पाहणार आहोत. गॅसवरती कढई गरम ठेवलेली आहे. त्यामध्ये एक पळी तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं त्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी काही तिखट सांडगे घेतलेले आहेत. ह्या तिखट सांडग्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेली आहे. हे सर्व सांडगे आपण भाजून घ्यायचे आहेत. अगदी छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. जास्त करपवायचे नाहीत आणि कच्चे सुद्धा ठेवायचे नाहीत. असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. इथे आपले सांडगे भाजून कुरकुरीत झालेले आहेत. त्यात आप प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. पुन्हा कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, कढीपत्ता ते 12 पानं घेतलेली आहेत. त्यानंतर इथे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. कांदा इथे छान परतवायचा आहे. तोपर्यंत जे भाजलेले सांडगे होते त्यातले अगदी थोडेसे सांडगे घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. आता आपला कांदा छान भाजून झालेला आहे. त्यामध्ये लाल तिखट कलरसाठी टाकायचं आहे. मिरची पावडर आहे अर्धा चमचा टाकलेली आहे आणि 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण तिखट टाकलेला आहे. कांदा लसूण तिखट आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. पाव चमचा हळद टाकलेली आहे. अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि आलं याचं वाटण करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये मी टाकणार आहे. वाटण आणि हे सर्व मसाले छान आता तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेले तिखट सांडगे टाकायचे आहेत आणि वाटून घेतलेले सुद्धा सांडगे ते सुद्धा यामध्ये टाकायचे आहेत. पुन्हा थोडं परतवायचं आहे. आता यामध्ये टाकूया 1 ग्लास पाणी. पाण्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण वाढवू शकतो. जास्त पातळ रस्सा हवा असेल तर आपण आणखीन पाणी 1 ग्लास वाढवू शकतो. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट आणि वाटून घेतलेले सांडगे यामुळे भाजीला छान दाटसरपणा आलेला आहे. ही भाजी झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं ते 6 मिनटं एवढी आपण शिजवून घ्यायची आहे. 5 मिनटानंतर बघा इथे आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. किती छान कलर आलेला आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त सुकी पण झालेली नाही. एकदम परफेक्ट आपली भाजी झालेली आहे. भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर, भाताबरोबर ही भाजी आपण खाऊ शकतो. खाण्यासाठी आता तयार आहे आपली तिखट सांडग्याची भाजी. तर मैत्रिणींनो, आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.